दादा मगाशी आपण जे मूळ मठांविषयी बोलत होतो त्याच्यामध्ये आपण दादरच्या मठाविषयी सांगितलं. तुम्ही म्हणाला होतात, की आपण नंतर चेंबूरच्या मठाविषयी पण आपण बोलूयात. तर आम्हाला हो चेंबूरच्या हो 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 मठाविषयी हो, सांगा. बरोबर आहे, बरोबर. कारण काय होतं माहिती आहे का, मला हेच याचे दोन प्रश्न विचारतात लोक. हां. मूळ मठ म्हणजे महाराजांच्या आज्ञेने. आता हं. दादरचा मठ कसा महाराजांच्या आज्ञेने हे झालं ते खरं म्हणजे त्याच बरोबरीने सांगायला पाहिजे होतं. छान प्रश्न विचारला, बरोबर आहे ते. चेंबूरचा मठ सुद्धा मूळ मठ. हं. ओके. आता तो स्थापन कोणी केला? स्वामीसुत महाराजांनी 1874 साली देह ठेवला. हं, हं, हं. त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी खुद्द हं. स्वामीसुत महाराजांनी महाराज देहस्वरूपी अक्कलकोटात हयात असतानाच देह ठेवला. त्याची कारणं सगळी गेल्या एपिसोडमध्ये मी सांगितले. हो. त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी स्वामीसुतांचेच धाकटे बंधू, हां. ज्याला बाबू म्हणायचे, लहान होता तो, त्याला ते स्थापन, त्याच्यावरती आपण एक वेगळ्या याच्यामध्ये बोला, मी अगदी थोडक्यात सांगतो. हां. पण त्यांची अवस्था अशी काय होती ना, की ते स्वामीसुतांसारखे ते त्या भानावरती अजिबात नसायचे. बरं. स्वामीसुत जे होते ना, ते कितीतरी वेळा असायचे, ट्रान्समध्ये हं, जायचे. हं. पण कधी-कधी ते आपल्याशी संवादसुद्धा साधायचे, आपल्याला उपदेश करायचे, आपल्याला ते चेतावणी द्यायचे वगैरे, असं खूप अभंगातून आपल्याला दिसतं. पण त्यांचे जे बंधू होते, त्यांना ते आधी सुरुवातीला लहान असल्यामुळे ऐकत नव्हते आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती झाली का महाराजांना त्यांना स्ट्रॉंग डोस द्यावा लागला. बापरे! आणि तो डोस एवढा असा का होता, की त्यांची ब्रह्मानंदी टाळी कायमची लागली. ते देहभान, ते संबंध विसरूनच बसले. हं, हं. स्वामी सुतांच्या जागेवरती ती महाराजांची मुंबापुरी गादी सांभाळायसाठी कांदेवाडीचा मठाची स्थापना झाली. स्वामी सुत महाराजांच्या पश्चात हं, महाराजांनी त्यांना तिथे जा आणि तिथे स्वामी सुतांचं जे स्थान आहे ते सांभाळ. हो. ती गादी स्वामी सुतांची नाही, ती स्वामींची गादी. बरोबर. त्याला खुद्द महाराजांनी असं नाव दिलं, गादी. जाऊन बरं. मठ स्थापन कर नाही, जाऊन माझी गादी स्थापन गादी कर. स्थापन. तिथे हा छोटा मुलगा आला, यांनी तिथे जवळजवळ 30 वर्ष होते ते तिथे. 30 वर्ष. हां. स्वामी सुद्धा 5 वर्ष, पण ते हं, 30 वर्ष. पण त्यांचं अशी परिस्थिती होती ना, ते काहीच करू शकत नव्हते. हं, त्याच्यामुळे मग स्वामी सुतांची जी मुलगी होती, हं, हं, सीतामाई, हं. तिला माई म्हणतो आम्ही. तिचं खरं नाव सीता. बरं. या नवरा बायकोंचं, स्वामी सुतांचं आणि त्यांच्या पत्नीचं. पत्नींचं अजिबात जमायचं नाही. हं, हं, हं. आणि मग तिच्याकडे दुर्लक्ष व्हायचं म्हणून तिची आजी जे स्वामी समर्थ महाराजांची कणपटीवर जाऊन बसलेली, माझ्या हो. मुलाला याच्यातून बाहेर काढा, ती अक्कलकोटला होती. तिने असा विचार केला, या लहान मुलीकडे सगळं दुर्लक्ष होतं, तिच्याकडे कोण बघणार, म्हणून ती त्यांना अक्कलकोटला घेऊन गेली, त्या मुलीला. हां. आणि अक्कलकोटला महाराजांच्या आजूबाजूला असे की लहान लहान मुलं असायची. आपल्यासारख्यांना तिथे स्वामीच्या जवळ जाऊन पटकन समोर जाणं जरा हे वाटायचं, पण हो. ही लहान लहान मुलांच्यावर महाराज खेळायचे आणि महाराजांचे ते सगळे सवंगडी होते. हं. ही पोरगी महाराजांना भरपूर त्रास द्यायची. एखादा आपल्या घरच्या आजोबांना जसं आपण लहानपणी त्रास दिला नाही, त्यांच्या अंगावरती चढणं वगैरे. हं. तर ही सीता जी आहे, ही नेहमी महाराजांच्या अंगावरती अशी चढायची, म्हणजे हातात माळ आले तर माळ घेऊन वरती चढायची, महाराजांचा कान आला तर कान घेऊन करायची. काय त्या महाराजांनी जसे आपल्या आजोबा आपल्या लहान नातवाला दम मारतात, तसं एक दिवशी तिच्यावर चापट मारली आणि महाराजांनी सांगितलं, "अगं सीते, गप्परा, किती हा मला त्रास द्यायचं, माझ्या अंगावरती चढते, मला त्रास देते. हां. जास्ती माझ्याबरोबर राहिले आणि उद्या तुला सिद्धा म्हणतील, हां. लोक सिद्धा विसरून जातील आणि सिद्धा म्हणतील." आणि तसंच झालं, ती सिद्धाबाई झाली. हं. आता स्वामी सुतांच्या पश्चात आणि विशेष करून दादाबुवांच्या पश्चात या कांदेवाडीच्या मठातून या सीताबाईंना बाहेर काढण्यात आलं. असे पण काही आहेत गोष्ट, त्याच्यावरती डिटेलमध्ये मी माझ्या चॅनलवरती बोललेलो आहे, पण आता इथे हा विषय नाही आहे. आणि त्यावेळेला सीताबाई फार टेन्शनमध्ये होती, कारण सीताबाईंचं ते घर होतं. चिमाबाई बेलवलीकरांनी ती जागा सीताबाईंना दिलेली, पण मधल्या काळामध्ये असं काय घडलं की तिथे इतर लोक सुद्धा, ते बरं ते सगळं ते सुद्धा स्वामी कृपांकितच होते. पण ते होते ज्यांनी खरोखर त्या काळामध्ये जे काय त्यांचं तिथे सगळा वास होता, त्यांचं जे काय सेवा घडली वगैरे, ते त्यांचे मुलगा, मी सगळ्यांची नावं घेत नाही आता कारण हा विषयांतर होईल मध्ये, त्यांनी सीताबाईंना काहीतरी निमित्त करून तिथून बाहेर काढली. नंतर तिथे दुसऱ्याच पादुका स्थापन झाल्या, त्या कुठच्या झाल्या ते मी सगळं सांगितलेलं आहे आधी माझ्या ह्याच्यावर. आणि त्यावेळेला सीताबाईंना जिथे काढलं ते सीताबाई खूप टेन्शनमध्ये होत्या. बरोबर.
आणि त्यावेळेला खुद्द महाराजांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की तू चेंबूरला जाऊन मठ स्थापन कर. हा विषय पूर्णतः वेगळा आहे आणि मुद्दाम इथे सगळ्या गोष्टी आधी इथंबूत सांगत नाहीये. आणि अशा पद्धतीने चेंबूरला सीताबाई त्या पादुका आत्मलिंग घेऊन गेल्या आणि चेंबूरला तो मठ स्थापन झाला. बर. मग असा विषय येतो की 1917 साली जर तो मठ स्थापन झाला तर तो मूळ कसा, तर तो मूळ ह्यासाठी मी म्हणेन त्याला, जसं बाळकृष्ण महाराजांना दृष्टांत दिला आणि तसं ते सगळ्या त्या गोष्टी तशाच काहीसा प्रकार सीताबाईंच्या बाबतीत सुद्धा झाला. सीताबाई ती कंटाळलेली, आता करायचं काय आपल्या, रणरण त्या उन्हामध्ये त्या समुद्र किनाऱ्यावरती वाळूवरती जाऊन बसली, खूप थकलेली, मेंटली सुद्धा थकलेली, मनामध्ये खूप प्रेशर होतं. आता या भाड्याच्या जागेतून आपल्याला समजा सांगितलं का तुम्ही पादुका घेऊन जा, आता तुम्हाला जे काही आता जी शेवटी ती जागा स्वतःची कांदेवाडीमध्ये होती, बरोबर, जिथे दुसऱ्याच पादुका स्थापन केल्या, तिथे विश्वस्त मंडळ स्थापन केलं आणि ती तिच्या स्वतःच्याच तिथे स्वतःचं जे घर होतं त्याची ती बेघर झाली. या विमंचनमध्ये ती जाऊन समुद्र बरं त्या रोज भिक्षेला जायच्या, अशा त्या भिक्षेला म्हणून त्या दिवशी निघालेल्या, पण त्यांना होईच ना. त्या समुद्र किनाऱ्यावरती रणरण त्या उन्हामध्ये त्या वाळूमध्ये जाऊन बसल्या आणि तिथे महाराज प्रगटले आणि तिथे महाराजांनी त्यांना सगळं मार्गदर्शन केलं. जे मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने पुढे घडत गेलं आणि चेंबूरच्या मठाची स्थापना झाली 1917 साली. म्हणून चेंबूरचा मठ मूळ मठ. आणि त्याही पलीकडे जाऊन महाराजांनी जे स्वामी सुतांना आत्मलिंग दिलं 14 दिवस स्वतःच्या पायात घालून, ते आत्मलिंग सीताबाईंनी चेंबूरच्या मठामध्ये आणलं आणि चेंबूरचा मठ 1917 साली स्थापन झाला. या मठामध्ये सच्चिदानंद स्वामी कुमारांच्या डोक्यावरती, आता मी बोललो स्ट्रॉंग डोस, आधी तो लहानसा पोरगा ऐकत नव्हता, मग स्वामी महाराजांनी त्याला एका वाघ्रजिनावरती उभं केला, वाघाच्या कातड्यावरती, आणि मग त्याला उभा करून स्वतःच्या हाताने त्याला दिगंबर केला पूर्णतः. त्याच्या पायात त्याच्या मस्तकावरती डोक्यावरती चर्मपादुका ठेवल्या. त्या चर्मपादुका सुद्धा चेंबूरच्या मठामध्ये आहेत. सीताबाईंच्या सुद्धा पादुका चेंबूरच्या मठामध्ये. पण आपण सीताबाईंनी खूप आयुष्यामध्ये भोगलं. काय असतं, आपण महाराजांचे भक्त म्हणजे आपण अगदी सुखात राहणार अशातला भाग नाहीये. महाराज पदोपदी आपल्याला सांभाळत असतात, त्याच्या वादच नाही, किंवा आपल्याला शक्ती मिळत असते हे सगळं हे करायचं, पण आपले भोग कधीच कमी होत नाही. आणि ते महाराजांकडे मागू पण नाही, महाराजांकडे मागा शक्ती. आज एखादी गोष्ट डोक्यावरती पडून जर तुमचा कपाळ मोक्ष होत असेल तर तुमचं डोकं तेवढं स्ट्रॉंग करायला महाराजांना सांगा की त्याच्यापेक्षा डबल जरी त्या वजनाची गोष्ट तुमच्या डोक्यावर पडली तर तुम्ही शाबूत राहाल, पण ती पडू दे नको असं नको. तसंच काय सीताबाईंचं होतं. सीताबाईंनी सगळं आयुष्य म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये खूप खडतर आयुष्य. चेंबूरला मठाची स्थापना झाल्यानंतर सुद्धा खडतर, ते कसं वगैरे त्यानंतर मी सांगेन. पण चेंबूरचा मठ अशा पद्धतीने स्थापन झाला, महाराजांच्या आज्ञेने स्थापन झाला. अनंत प्रकारे महाराजांनी तिची परीक्षा घेऊन तो महाराजांचा मठ तिथे तो स्थापन झालेला आहे. म्हणून चेंबूरचा मठ हा मूळ मठ आहे. बरं, तर मिलिंदा थँक्यू सो मच, तुम्ही पॉडकास्टवर आलात. थँक्यू नाही, श्री स्वामी समर्थ म्हणायचं. श्री स्वामी समर्थ. तोंड बघ किती गोड होतं. हो नाही खरं आहे, मागचा पण आपला जो पॉडकास्ट होता तो एवढा लोकांना आवडला. आपण ही नवीन सिरीज आता चालू केलेली, ही पण आय एम शुअर सगळ्यांना आवडेल. आणि आता आपण लोकांवर सोडूयात की आता तर हा पार्ट 1 झाला असं म्हणूया मुंबईचा, पार्ट 2 घेऊन येऊया मुंबई रिलेटेड. आणि मी लोकांना सांगेन की तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या भागाविषयी आवडेल. स्वामींचा एक वास्तव्य होतं अशा प्रकारे, तर आम्ही तेही घेऊन येऊ. मी जसं नेहमी सांगतो तसं मिलिंदांचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, त्यांचे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्याला फॉलो करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे दादा त्यावर व्हिडिओ पण बनवतील त्यांच्या चॅनलवर. दादा तुम्हाला काही सांगायचं आहे? काय नाही, हेच खूप छान. तसं बघायला गेलं तर खरं सांगू का, अगदी कितीतरी आणखीन सुद्धा मला वाटतं 1-2 चॅनलवरती गेलेलो आहे. माझा एकच उद्देश असतो, महाराजांचं सगळे ज्या डिटेल गोष्टी आहेत त्या सर्वत्र पोचाव्यात. त्या पद्धतीने मला कोणी बोलवलं, कुठे व्याख्यानाला पण मी जातो, असं काय असेल कुठल्या चॅनलला जातो. पण तुझं जे काय आपुलकी महाराजांच्याबद्दल मला दिसली, म्हणजे फक्त तुझ्या चॅनलवर तुझ्या समोर बोलायचं आहे म्हणून नाही आहे, ते मला खरोखर असं कुठेतरी खूप छान वाटलं.
आणि त्यामुळे मी असा विचार केला की नाही आपण ह्याच्याकडे एक संबंध मुंबईचं मला नाही. कुठचाच काय हातचा राखायचा नाही माझ्या हम्म. चॅनलसाठी वगैरे काय असं. कारण महाराजांच्या बद्दल जर तू गेलं तर एका माणसाच्या एका आयुष्याचं काम नाही आहे ते. हो हो अगदी बरोबर. एका माणसाचं एका आयुष्याचं काम अजिबातच नाही आहे ते. त्याच्यामुळे तुम्ही कितीही जरी सांगत झाला तरी ते तुमच्या डोक्यामध्ये भरत राहणार एकसारखं. हां पण तू जे काय करतोयस तुझं जे काही रिलिजियस जो काय तू पॉडकास्ट वगैरे सगळं जे काही सुरू केलं आणि त्या मानाने ज्या पद्धतीने तुझं सगळं ते कार्य चाललं आहे ते कार्य खरोखर स्तुत्य आहे. थँक्यू. स्वामी महाराजांचा याच्यासाठी तुला कायम आशीर्वाद राहावा आणि महाराजांच्याबद्दल खरोखर कर. कारण खूपशा अशा गोष्टी आहेत ना त्या स्वामी समर्थ महाराजांबद्दल लोकांना माहितीच नाही हो. आणि त्याच्यामुळे त्याचा सगळा जो स्रोत आहे तो कुठला ते विचित्र याला चाललंय. बरोबर. तर तिथून ॲक्च्युली शक्य झाल्यास आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला ॲक्च्युली ते सगळं पुन्हा त्या ट्रॅकवरती. हम्म. आणि मी कोण सांगणार आहे काय ट्रॅक आणि काय ते त्यातल्या त्या महाराजांच्या ज्या काही गोष्टी आहेत हम्म. आणि त्या मी फक्त लोकांपर्यंत सांगतो ना. त्याच्याआधी फार फार तर मला काय वाटतं हम्म. ते मी तुमच्यापर्यंत सोडतो. आपण मुंबईचा इश्यू घेतला त्यामुळे मुंबईमध्ये स्वामी महाराजांचं सांगण्यासारखं भरपूर आहे. महाराज हो. कधी मुंबईत आले तर 25 वर्ष त्यांनी सांगितलं ते आहे. पण महाराजांचे भक्त येऊन जे काय मुंबईमध्ये घडलेलं आहे ते भरपूर आहे. तर निश्चितच सगळ्यांचं जर हे असेल तर आपण पुन्हा सुद्धा एक एपिसोड करूया नक्की. मुंबईवरती. नक्की. तुर्तास एक गोष्ट मात्र मला इच्छा झाली आज की स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरची एक प्रासादिक वस्त्र तुला देण्याची. अरे ती बापरे. आपण देतो बर ती मी देतो तुला. थँक्यू. स्वामी महाराजांचा प्रसाद आहे. स्वामी महाराजांच्या चरणावरचं ते वस्त्र आहे वा. प्रसाद म्हणून देतो. इथे कुठच्याही पद्धतीचं काय असं हे नको समजू. आणि खरोखर हे तुझं कार्य कायम राहू हाच उद्देशाने देतो. नाही दादा तुमचे आशीर्वाद असेच सोबत माझे असू नाही द्या. स्वामी महाराजांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे खरं, आणि म्हणूनच खरं. मला ही बुद्धी झाली तुझ्यापर्यंत नाही. यायची. नाही नाही नाही. श्री Thank you. स्वामी श्री समर्थ स्वामी महाराज की जय जय. थँक्यू सो मच. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आणि जसं आपलं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे दादा पॉडकास्ट एंड करताना आपल्याच पॉडकास्टपासून ती सुरुवात झाली तर आपण श्री स्वामी समर्थ म्हणून- श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज.